हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार. तर स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण. तर बघा मैत्रिणींनो, ब्लॉग टाकायला खूपच लेट होऊन गेलेला होता. हा गणेश आपले गणपती बाप्पा उठणार होते त्या दिवशीचा ब्लॉग आहे. तर एवढे दिवस लेट का झाला, कारण की आता सध्या गणपती बाप्पा उठल्यानंतर हा पित्तरपाटा चालू झालेला आहे. मग बायांना घरातली खूप अशी कामं असतात. आता जसं की आपले घरातली भांडी वगैरे घासणं हे, आणि परत घरातली सगळी साफसफाई वगैरे करावी लागत असते, कारण की आता पुढे घटस्थापना पण येत आहे. मग म्हणून घरातली कामं असल्यामुळे ब्लॉग हा एडिटिंग करणं काही पॉसिबलच नाही झालं. मग म्हणून म्हटलं चला, आता 2-3 दिवस होऊन गेलेले होते आणि ब्लॉग आपला एडिटिंग पण बाकी होता. म्हटलं आज एडिट पण करून घेते आणि अपलोड पण करून टाकते म्हटलं, कारण एक दिवस वाढत गेले तर मग अजून खूप दिवस लेट होऊन जाईल. मग म्हणून मी आज वेळात वेळ काढून हा ब्लॉग एडिट केलेला आहे. तर बघा, आज गणपती बाप्पा उठणार होते. तर मग मी सगळ्यात आधी वांग्याची भाजी करून घेतली आणि मग नंतर आता आम्हाला आज वरदच्या आरत्या पण लावायच्या होत्या. तर वरदच्या आरत्या आज शेवटचा दिवस होता, आपण वरदच्या आरत्या लावू शकतो. काल आम्ही सोमवारच्या लावणार होतो, पण सोमवारी म्हटलं असं झालं की मंगळवार पण चांगला असतो आरतींसाठी, आणि मग म्हणून उद्या गणपती बाप्पा पण उठतील, मग उद्याचं आरत्या पण लावून घेऊ. तर आज गणपती बाप्पा पण हे उठणार होते. स्वयंपाकाची पण घाई आणि त्यातल्या त्यात अजून आरत्यांची पण घाई होऊन गेली. तर खूपच अशी घाई होऊन गेली, तरी पण म्हटलं चला लावून टाकू आज, अजून राहून जातं. मग जोपर्यंत मी सगळ्यात आधी भाजी वगैरे करून घेतली आणि वरण करून घेतलेलं होतं. आधी फोडणी वगैरे देऊन घेतली आणि पोळ्या वगैरे करते तोपर्यंत सासूबाईंनी हे दिवे वगैरे करून घेतले. कारण हे वरदच्या आरत्या लावणं पण खूप गरजेचं असतं, कारण हे जे वरदच्या आपण आरत्या लावत असतो मैत्रिणींनो, तर ते आपलं रामाचं व्रत असतं, म्हणून ते व्रतच्या आरत्या या सगळ्यांनी लावायच्या. तर जेणेकरून ह्या आरत्या जर आपण लावल्या तर चांगलं असतं. आणि मग म्हटलं जोपर्यंत मग त्या सासूबाईंनी दिवे करताय तोपर्यंत मी बाकीचे कामही फटाफट आवरून घेते, कारण गणपती बाप्पा पण उठायचे होते आणि बाकीचे कामं पण आटपायचे होते. कारण गणपती बाप्पा जर आपल्या घराच्या बाहेर गेले तर गणपती बाप्पा घराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला घर पुसता येत नाही. आणि ज्या दिवशी आपण घरात गणपती बाप्पा आणतो किंवा ज्या दिवशी गणपती बसवतो त्या दिवशी पण घरात गणपती आल्यानंतर घर पुसायचं नसतं. मग म्हणून मला गणपती बाप्पा उठायच्या आधीच घर वगैरे सगळं पुसून सगळे कामं आपटायची होती फटाफट. मग आता सासूबाईंचे दिवे घडले गेले होते, मग तोपर्यंत मी एका साईडला गरम पाणी ठेवून दिलं होतं गॅसवर आणि त्या आरत्या उकळायला टाकून दिल्या. मग नंतर त्या आरत्या उकळल्यानंतर मी त्यांना एका गाळणीमध्ये इडून घेतल्या आणि थोड्या थंड होऊ दिल्या. आणि मग त्या गार झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये सगळ्या दिव्यांमध्ये वाता लावून दिल्या. तर सगळ्यांना प्रश्न पडला असेल की 2 ताट का बरं? तर सासूबाईंचा 1 ताट आहे आणि माझा 1 ताट आहे. मग म्हटलं दोघी ताट मी रेडी वगैरे करून ठेवते आणि मग एक जण करून आम्ही आरत्या या लावून घेऊ म्हटलं. तर तुम्ही बघत असणार आता मी या ज्या वाता आहेत त्या आपण कोणतेही दिवा लावत असतो त्याच्यामध्ये आपण एक वात लावू शकत नाही, म्हणून वात ही डबल करूनच लावायची असते. नाही तर मग जोड वात लावू शकतो आपण, डबल 2 वाता पण म्हटलं जाऊ दे, 2 वाता नाही. ज्या वाता केलेल्या होत्या आम्ही त्या लांब होत्या, मग त्यांनाच मी डबल करून घेतली आणि दिव्यांमध्ये ठेवून दिल्या. आणि मग अशा प्रकारे मी सगळ्या दिव्यांमध्ये तूप पण हे गरम करून आणलेलं होतं आणि मग तूप पण हे दिव्यांमध्ये टाकून दिलं. आणि मग तूप टाकल्यानंतर मग मी आता इथं आरती वगैरे लावून घेणार आहे. आणि आपलं जे पिवळा व्रत असतं ते म्हणजे आपण जे गोकुळाष्टमी असतं त्या दिवशी तुळशीमध्ये ठेवलेलं असतं तो दोरा आणि त्याला पिवळा केलेला असतो, मग त्याला व्रत म्हणतात. आणि मग मी ते व्रत जे होतं ते एका ताटामध्ये ठेवून दिलं आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण ठेवून दिली. आणि अशा प्रकारे दिवे हे लावून घेतले आणि आरती लावल्यानंतर गणपती बाप्पाची आरती ही करून घेतली आणि पूजा वगैरे करून मग ते व्रत होतं ते गड्यामध्ये घालून घेतलं. कमीत कमी 2-2.5 तास राहू द्यायचं ते, जास्तीत जास्त 1 दिवस. तर मग म्हटलं चला आता फटाफट पूजा वगैरे करून घेते आणि ते व्रत जे होतं ते गड्यामध्ये घालून घेईन. तर मग मी पूजा केली आणि गणपतीची आरती केली. मग माझी आरती लावल्यानंतर सासूबाईंना लावायची होती. मग आता माझी आरती लावली, मग माझा ताट बाजूला सरकवून सासूबाईंनी पण आरती हे लावून घेतली होती. मग माझा आता बाकीचा स्वयंपाक वगैरे तर झालेला होता, कपडे बाकी होते, पण मग म्हटलं चला आता स्वयंपाक झालाय फटाफट किचन पण आवरून घेते.
आणि मग किचन आवरून घेतला आणि मग किचन आवरल्यानंतर मला कपडे पण धुवायची होती आणि स्वयंपाकाची तर भांडी खूपच जास्त होती, मग भांडी पण घासून घेईन म्हटलं फटाफट. आणि भांडी झाली का मग कपडे वगैरे टाकून घेईन आणि घर वगैरे पुसून मग जेवण गणपती बाप्पाचं ताट काढून घेऊ, देवाचं नैवेद्याचं ताट काढून मग आम्ही जेवायला बसणार होतो. आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग आरती वगैरे केली की मग आम्ही गणपती बाप्पा हे आज जाणार होते आपल्या त्यांच्या घरी आपल्याला सगळ्यांना सोडून. मग आज आरत्यांची आणि स्वयंपाकाची खूप अशी घाई असल्यामुळे मोदक घरी करायला काही शक्य झालं नाही, मग म्हणून रेडीमेडच मोदक आणावे लागले. तर बघा किती 10 दिवस गणपती बाप्पा बसलेले राहतात तर किती मस्त वाटतं आपल्याला पण आणि घरात पण एकदम प्रसन्न वाटतं. पण आज ते आपल्याला सोडून जाणार आहे. आता पुन्हा आपल्याला 1 वर्षाची आस लावून देतील, पुढच्या वर्षी येतील आता डायरेक्ट. तर मग अशा प्रकारे आम्ही आरती वगैरे पण करून घेतली आणि आरती वगैरे झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपलं जे घर असतं ते घर पूर्ण दाखवून द्यायचं. आणि मग घर दाखवल्यानंतर ते त्यांच्या घरी चालले जातात. मग म्हणून मिस्टरांनी फटाफट गणपती बाप्पाची आरती वगैरे झाल्यानंतर पूर्ण घरात मूर्तीचं दर्शन हे झालं आणि मग पूर्ण घरातून मूर्ती गेल्यानंतर मग आता आम्ही विसर्जनासाठी जात होतो. मग इथं आम्ही गिरणाला आलेलो होतो, गिरणा नदीला विसर्जन करण्यासाठी. तिथं पण खूप असे लोक आलेले होते, कारण गावात मेरूनला गेलो असतो, मेरून तलावला, तर तिथं खूपच अशी ट्रॅफिक होती आणि गावात जास्त मोठे मोठे गणपती असल्यामुळे खूप ठिकाणी रस्त्यांची ही बंदिस्त पण केलेली होती. मग म्हणून आम्ही गिरणाला विसर्जन केलं, गिरणा नदीला, आणि आता घरी जातोय. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे होता आजचा ब्लॉग. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.